तुम्ही रोज प्रार्थना करता, तरीही अडचणी का येतात? चांगलं वागूनही दुःख का मिळतं? आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा असूनही संकट का संपत नाहीत? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कोणाचंच आयुष्य कायम सुखात जात नाही. ज्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, त्याच्या मनात किती वेदना आहेत, हे फक्त त्यालाच माहीत असतं. कधी पैशाची चिंता, कधी नात्यांची वेदना, कधी आरोग्याची समस्या, तर कधी स्वतःवरचा विश्वास कमी होतो. तेव्हा अनेक लोक देवालाच विचारतात, हे माझ्याच बाबतीत का? पण इथेच आपण एक मोठी चूक करतो. आपण संकटाला शिक्षा समजतो. पण अनेकदा ते संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा. सोनं आगीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. हिरा घासल्याशिवाय चमकत नाही. आणि माणूस संकटांशिवाय महान बनत नाही. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, कदाचित तोच संघर्ष उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. म्हणून संकटांपासून पळू नका. त्यातून शिकायला सुरुवात करा. स्वामी समर्थांचा संदेश फक्त चमत्कारांचा नाही. तो धैर्याचा आहे, विश्वासाचा आहे आणि कर्माचा आहे. श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी प्रयत्न न सोडणं. जेव्हा सर्वजण तुमच्यावर विश्वास ठेवणं सोडतात, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे. आजपासून स्वतःला 5 वचन द्या. पहिलं, मी कोणाशी तुलना करणार नाही. दुसरं, दररोज काहीतरी नवीन शिकेन. तिसरं, नकारात्मक लोकांपासून शक्य तितकं दूर राहीन. चौथं, अपयश आलं तरी प्रयत्न थांबवणार नाही. आणि पाचवं, दररोज सकाळी विश्वासाने म्हणेन, श्री स्वामी समर्थ. कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण कायमचे नाहीत. कदाचित आज तुमच्याकडे उत्तर नसेल, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेळ देतो. आज जर तुमच्याकडे फक्त आशा उरली असेल, तर तीच आशा उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली, तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुमचे यशही थांबलेलं नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी एव्हरीडे विथ तेजूला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.